नमस्कार, मी प्रियंका. बातमीपत्रात स्वागत. सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर येते. सध्या राज्यभरात जीर्ण झालेल्या पोलीस इमारती, चाळी आणि पोलीस स्टेशनचा प्रश्न ऐरणीवर आलाय. मनमाड मालेगाव शहरातील पोलीस इमारती, चाळी आणि पोलीस स्थानकही त्याला अपवाद नाहीयेत. पोलीस इमारती आणि पोलीस स्टेशन जीर्ण झाले, तर या इमारती, चाळी आणि पोलीस स्थानक तोडून त्या जागी नवीन आणि अत्याधुनिक इमारती आणि पोलीस स्थानक बांधण्याचा प्रस्ताव 2015 साली पाठवण्यात आला होता. 10 वर्ष कालावधी उलटून देखील हा प्रस्ताव लाल फितीत अडकून पडलाय. आता मी उभा आहे मनमाड शहरातील पोलीस वसाहतीत. आपण बघू शकतात ही जी इमारत आहे ही आता एक मोडकळीस आलेली आहे. अशा 4 इमारती आहे आणि सर्व इमारतींची जी परिस्थिती आहे ती याच्यापेक्षा वेगळी नाही आहे. तुटलेले खिडके, गळणारे छत आणि सर्व जी इमारत आहे ती एका प्रकारे कधी पडेल याचा नेम नाही. त्याच्यामुळे या वसाहतीत जे पोलीस कुटुंब राहत होते त्यांना एका प्रकारे जीव मुठीत घेऊन राहण्याची वेळ आलेली होती. इमारती कधी पडतील त्याच्यामुळे पोलीस आता जे आहे त्यांनी हे इमारती खाली करून वेगवेगळ्या भागात भाड्याच्या घरात जाऊन राहतात आहे. मनमाड असेल किंवा परिसर असेल आजूबाजूचा, याचे संरक्षण, त्यांचे मालमत्तेचं संरक्षण खऱ्या अर्थाने पोलीस खात्याचं असतं. परंतु जर इथं आपण बघितलं जे काही इमारती आहे हे गेल्या 15 ते 20 वर्षापासून अत्यंत मोडकळीस आलेलं आहे. त्यांची दुरावस्था झालेली आहे आणि राहण्यायोग्य ते बिलकुल नाही आहे. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड. या ठिकाणी आपण बघत आहोत, या ठिकाणी त्यांना क्वार्टर्स नाही आहे. पोलीस स्टेशनची जी इमारत आहे ती पडकी आहे. इथं GRP पोलीस स्टेशन आहे शेजारीच, तिथं तर प्रचंड पाऊस पडल्यावर ते गळत आहे. अशा असुरक्षित परिस्थितीमध्ये पोलीस काम करत आहे. म्हणजे त्यांना ज्या आवश्यक गरजा आहे त्या पूर्ण होत नाही आहे. तर या ठिकाणी आम्ही शासनाला विनंती करतो का शासनाने काही धोरण बनवावं. ह्या ज्या काही प्रस्ताव या मनमाड शहरातून गेला आहे पोलीस विभागाच्या इन्फ्रास्ट्रक्चरकरता, त्याला तात्काळ मंजुरी देऊन त्याला तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा. तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी बब्बू शेख यांच्याकडून. तर बब्बू, जनतेचं संरक्षण करणाऱ्या पोलिसांचं कुटुंबीयच असुरक्षित असल्याचं चित्र दिसतंय. काय अधिकचा तपशील? प्रियंका, खरं तर ही परिस्थिती फक्त मनमाड शहरातीच नव्हे तर नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणची आहे. मालेगाव असो, येवला असो, चांदवड असो, असं नाही का काही सर्वच पोलीस स्टेशन याची दुरावस्था झालेली आहे. काही ठिकाणी चांगल्या वसाहती पण बनवण्यात आलेल्या आहे. काही पोलीस स्टेशन हायटेक पण केलेले आहे. पण त्यांची जी संख्या आहे ती फार कमी आहे. जास्तीत जास्त पोलीस स्टेशन आणि पोलीस इमारती या मोडकळीस आलेल्या आहे. त्याच्यामुळे पोलीस आणि दुसरं म्हणजे विशेष पोलिसांची संख्या पण फार कमी झालेली आहे. त्याच्यामुळे गुन्हेगारीवर आळा घालताना पोलिसांना कसरत करावी लागत आहे. एकीकडे मोडकळीस इमारती, दुसरीकडे पोलिसांची संख्या कमी. अशा दुहेरी संकटात पोलीस आणि पोलीस कुटुंबीय सापडलेले आहे. आता गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सर्वांना एकच अपेक्षा आहे का त्यांनी तातडीने याकडे लक्ष देऊन पोलीस वसाहतीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा. मनमाडचा प्रश्न तर 10 वर्षापासून लाल फितीत अडकलेला आहे. नवीन इमारती, नवीन पोलीस स्टेशनचा तो प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता, मात्र अद्याप त्याला मंजुरी मिळालेली नाहीये, निधी उपलब्ध नाहीये. अशी परिस्थिती जी आहे फक्त नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरातील असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळे शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. निश्चितच बब्बू, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम नोंदणी सुरू आहे. बांधकाम कामगार नोंदणीमध्ये पुणे जिल्ह्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचं दिसून आलंय. खासगी एजंटचा सुसवाट कामगारांना लुटत असल्याचंही चित्र समोर आलंय. यामध्ये जुन्नर तालुका आघाडीवर असल्याची माहिती मिळते. फक्त ₹1 नोंदणी फी असणाऱ्या या बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रियेसाठी खासगी एजंट कामगारांकडून 1000 ते 1100 इतके रुपये उकळत आहेत. इतकंच नाही तर मोफत देण्यात येणारी भांडीही हे खासगी एजंट कामगारांकडून 1000 ते 1500 रुपयांची मागणी करतात. नोंदणीकृत कामगारांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळवून देतानाही त्यातील निम्म्या रकमेवर हे एजंटच डल्ला मारत असल्याचं चित्र समोर आलंय. तर कामगार नोंदणीमध्ये खासगी एजंटचा सुसवाट झाल्याचं दिसून आलंय.
तर प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी एका सब एजंट सोबत दूरध्वनीद्वारे बातचीत केल्याची कॉल रेकॉर्डिंग देखील समोर आली आहे. हॅलो. हा गावाने बोला ना. अहो ते मला कळलं होतं का आपण ते बांधकामाचे ते मजुरांचे काय फॉर्म आहेत ना ते भरून हा? घेतो म्हणून. अहो ते बांधकाम मजुरांची काय कशाचे? योजना आहे, बांधकाम मजुरांची काहीतरी योजना आहे ना, हा हा बांधकाम कामगार मजुरांची काहीतरी योजना आहे ना. तुम्ही तर कुठून आपण- बोलता? हा तुम्ही कुठून बोलता? मी चास मधून बोलतोय. चास मधून? हा चास नारुडी. काय आडनाव? नारुडी चास चास नारुडी. नारुडी. ऐका ना, हा काय त्याची हा, बोला प्रक्रिया ना. असते हो, ते कसे भरायचे फॉर्म, काय प्रक्रिया आहे त्याची? अहो त्याच्यामध्ये बांधकाम असं असतं, तुमची मुलं जर शाळेला असेल ना तर स्कॉलरशिप भेटते त्यांना. ओके. आणि हा, आणि- फॉर्म भरायला काय काय लागतंय? नाही हो, हा फॉर्म भरायला काय काय लागतंय? काय नाही, आधार कार्ड लागतं, हा 2 फोटो लागतात, हा रेशनिंग कार्ड लागतं, हा. बँक पास जरूर घरात लागते. ओके ओके. आणि खर्च पण किती आहे, कसा काय नोंदणी फी वगैरे काय त्याची? आज नोंदणी फी आहे 1100 रुपये आहे. नोंदणी फी 1100 रुपये. हा. बरं आम्ही 4-5 जण आहे, महिलांना आहे का जेंट्सला पण आहे? तुम्हाला कोणी रेफरन्स दिला, पण माझं नाव कोणी सांगितलं? अहो आता सगळीकडे फोन ते चालू आहेत ना, तर मी एकाला विचारलं त्याने तुझा नंबर सांगितला मला. ते काय कोणी पण? भांडी पण भेटतात का? हा भेटतात ना. भांड्याला किती पैसे लागतात? ते देतात ते 1000 रुपये नंतर घेतात भांडे भेटल्यावर. वरळीमधील बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी एक मोठी बातमी आहे. येत्या श्रावणापूर्वी म्हणजेच ऑगस्टपर्यंत नव्या घरांच्या चाव्या त्यांच्या हातात असतील. तर तसेच नव्या घरांमध्ये पाईप गॅस आणि अन्य सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जातील, असं आश्वासन म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिले. गेल्या अनेक वर्षापासून या इमारतींचं बांधकाम सुरू आहे, त्यामुळेच प्रतीक्षेत असणाऱ्या बीडीडी वासियांसाठी ही आनंदाची बातमी आहे. वरळीतील जो बीडीडी चाळीचा प्रकल्प आहे त्यामध्ये आता या रहिवाशांना घरं मिळणार आहेत. त्याची चावी जी आहे ती त्यांना ऑगस्टमध्ये मिळणार आहे. त्यामुळेच नक्कीच ही बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल. आपण ज्या ह्या बिल्डिंग पाहतोय हाच प्रकल्प आहे जो बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी उभारण्यात आलेला आहे. एकूण या 7 इमारती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या 7 इमारती ज्या आहेत त्या 40 मजले या इमारतींना लाभलेले आहेत. तसंच पार्किंग स्लॉट देखील या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या बीडीडी चाळीतील प्रकल्पाचं काम जे आहे ते सुरू आहे आणि आता जी माहिती मिळत आहे त्या अनुषंगाने या प्रकल्पातील जे रहिवासी आहेत त्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळणार आहे. त्या घराची चावी मिळणार आहे. ऑगस्टपर्यंत त्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळेल असं म्हाडाकडून सांगण्यात येते. तसंच जे मंत्री आहेत आशिष शेलार त्यांनी देखील ही माहिती दिलेली आहे की ऑगस्टपर्यंत या रहिवाशांना घर मिळणार आहे. गुरुवारीच म्हणजे 2 दिवसापूर्वीच मंत्री आशिष शेलारांनी याच प्रकल्पाची पाहणी केलेली होती. तसंच रहिवाशांसोबत संवाद देखील साधलेला होता. या प्रकल्पामधील जे समस्या आहेत, काय रहिवाशांच्या समस्या आहेत, पार्किंग स्लॉट म्हणा किंवा पाण्याच्या बाबतीत काही समस्या आहेत त्या जाणून घेऊन आणि त्याचं निराकरण देखील या आशिष शेलार मंत्री यांनी केलेलं होतं. त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर काही महिन्यातच म्हणजे अगदी 2 महिने उरलेले आहेत आणि ऑगस्टमध्येच याच प्रकल्पाच्या ज्या चाव्या आहेत रहिवाशांना बीडीडी वासियांना या प्रकल्पाच्या चाव्या ज्या आहेत घरांच्या चाव्या मिळणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, वरळी. टॉप 18 प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी. युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी हताश. सोलापुरातील बार्शी तालुक्यातील साकत इथे अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं नुकसान. पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना नदीच्या पाण्यातून वाट काढत जाण्याची वेळ. मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर. तब्बल 6570 हेक्टरवरील पिकांना फटका.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलिंगड उत्पादक शेतकरी मेटाकुटीला पावसामुळे कलिंगड बागा अक्षरशः पाण्यात. मुसळधार पावसामुळे भीमा नदीला पूर, पाण्याचा जोरदार प्रवाह असूनही जलपर्णींचं संकट. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड पोलीस दलात मोठे फेरबदल. 606 कर्मचाऱ्यांनंतर 19 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या. उल्हासनगरमध्ये मोबाईल रिपेअरिंग करणाऱ्या दुकानदाराला बेदम मारहाण. मोबाईल डिस्प्लेची किंमत जास्त सांगितल्याच्या रागातून मारहाण. तर दिवसभरातील मोठ्या घडामोडींचा सविस्तर आढावा आपण घेतलाय. आता आपण वेगवान घडामोडी पाहणार आहोत. सुरुवात महत्त्वाच्या बातम्यांनी. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुन्हा एका कार्यक्रमाच्या निमित्ताने येणार एकत्र. पुण्यातील वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या AI बैठकीनिमित्त येणार एकत्र. आता येऊन तोंड काळं करून जातील. गुलाबराव पाटलांचा राऊतांवर निशाणा. तर लोकांचा तोंड काळं करायला निघालेले पालकमंत्री राज्याचं तोंड काळं करतायत. संजय राऊतांचा पलटवार. पिंपरी पोलिसांकडून 1 तास निलेश चव्हाणच्या घराची झाडाझडती. तिजोरीतील शशांक हगवणे, लता हगवणे आणि करिश्मा हगवणेचे 3 फोन घेतले ताब्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत आज 13 आखाड्यांच्या महंतांची बैठक. कुंभमेळ्याच्या शाही स्नानांच्या तारखांची आज होणार घोषणा. राज्यातील इलेक्ट्रिक वाहनांच्या टोल माफीचा निर्णय कागदावरच. सरकारी GR निघून देखील आठवडा उलटला तरी टोल वसुली सुरूच. खालापूर टोल नाक्यावरचा वकिलानं काढलेला व्हिडिओ समोर. इन हाऊस कोटा रद्द करण्याचा निर्णय अखेर मागे. 11वी ऑनलाईन प्रवेशासाठी इन हाऊस कोट्यातून 10% जागा उपलब्ध होणार. विद्यार्थ्यांसह पालकांना दिलासा. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 24 रुपयांची कपात. छोटी मोठी रेस्टॉरंट, धाबा चालकांना मोठा दिलासा. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात PMPL ची भाडेवाढ आजपासून लागू. पालिका हद्दीतला पास 40 ऐवजी 70 तर PMRDA हद्दीतला पास 120 वरून 150 रुपयांवर. प्रवाशांच्या खिशाला कात्री. राज्यात कोरोनामुळे 2 रुग्णांचा मृत्यू. सातारा आणि वसईतील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन.